आपल्या सगळ्यांनाच 10वीत उत्तम मार्क मिळाले आहेत. पण आता पुढे काय करायचं? माझं ठरलंय, मला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा डिप्लोमा करायचा आहे. मी ऐकलंय की पदविका अभ्यासक्रमाची फी कमी असते. डिप्लोमा पूर्ण करून अभियंता झाल्यावर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये सुद्धा अभियंता म्हणून चांगली नोकरी लागू शकते. चला तर मग सगळ्यांनीच पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊया. उज्ज्वल भविष्यासाठी पॉलिटेक्निकला प्रवेश घ्या. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळांना भेट द्या. In the shade, on the ground, far from all worries and troubling sound. When I go there to be by myself, only me. No one can guess what I came there to see. There's a sun in the sky, there's a cloud drifting by. All kinds of birds make you wish you could fly. And in the distance I see someone waving at me. I hope that it's you, but who else could it be? I guess it would be nice to belong in your arms. I hope you feel the same way too. Na 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 shade on the ground, far from all worries and troubling sound. When I go there to be by myself, only me. No one can guess what I came there to see. I have found in the shade on the ground, far from all worries and troubling sound. When I go there to be by myself, only me. No one can guess what I came there to see. There's a sun in the sky, there's a cloud drifting by. All kinds of birds make you wish you could fly. And in the distance I see someone waving at me. I hope that it's you. जगामध्ये ऊर्जेचा शोध लागला आणि उत्क्रांतीचा मार्ग सुरू झाला. या ऊर्जेच्या शोधामुळे आणि वापरामुळे उद्योगांमध्ये एक क्रांतीचं पर्व सुरू झालं आणि या ऊर्जेच्या विविधांगी अभ्यासामुळे ती आता सर्वांच्या आयुष्याची निकड बनली आहे. ऊर्जेचा आणि त्यासंबंधी विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अर्थात विद्युत अभियांत्रिकी अभ्यासक्रम विकसित केलाय. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या या अभ्यासात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे अभ्यासक्रम आहेत. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर हायड्रो पॉवर प्लांट, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, रेल्वे, पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज, सिव्हिल एव्हिएशन यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी मिळू शकतात. ऊर्जा संबंधी क्षेत्रातील विविध उद्योग, शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये कनिष्ठ किंवा देखभाल अभियंता तसंच पर्यवेक्षक किंवा कार्यक्षेत्र पर्यवेक्षक अशा पदांवर काम करणं, ऊर्जा वितरण, ऊर्जा परीक्षण संबंधित तसंच औद्योगिक स्वयंचालन क्षेत्रातील आस्थापनावर विद्युत ठेकेदार, मूल्यांकन किंवा क्षेत्र पर्यवेक्षक पदावर काम करणं, विद्युत उपकरणं आणि यंत्रसामुग्रीच्या देखभाली संदर्भात लघु उद्योग स्थापन करणं, विद्युत उपकरणांची निर्मिती आणि गुणवत्ता तपासण्यासाठी लघु उद्योगांची निर्मिती करणं. अधिक माहितीसाठी www.msbte.org.in आणि www.dtemaharashtra.gov.in या आमच्या वेबसाईट्सना भेट द्या.
काही यंत्र असतात जी शक्ती निर्माण करण्यासाठी नैसर्गिक ऊर्जेचा म्हणजेच इंधनांचा वापर करतात. काही यंत्र हीच शक्ती वापरून अजून यंत्र बनवतात. अशी काही यंत्र असतात जी डिझाईन करून, त्याची रूपरेषा तयार करून, त्याचं उत्पादन करून आणि त्याचा वापर करून आपल्या रोजच्या वापरातील गॅझेट्स बनतात. आणि या यंत्रांशी जवळीक असणारे इंजिनियर्स म्हणजेच मेकॅनिकल इंजिनियर्स, या सगळ्याचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं यंत्र अभियांत्रिकी अभ्यासक्रम अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम बनवलाय. यात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, हायड्रो पॉवर प्लांट, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, रेल्वे, पॉवर जनरेशन इंडस्ट्रीज अशा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या तात्काळ अनेक संधी मिळतात. या क्षेत्रांमध्ये रोजगार मिळाल्यानंतर पर्यवेक्षक, गुणवत्ता नियंत्रण कार्यदेशक, विकास पर्यवेक्षक अशा जबाबदाऱ्यांवर काम करावं लागतं. त्याचबरोबर यंत्रसामुग्री आणि उपकरणांची देखभाल करणं आणि ती अद्ययावत ठेवणं, CNC या प्रकारच्या जबाबदाऱ्यांवर सुद्धा काम करावं लागतं. अधिक माहितीसाठी www.msbte.org.in आणि www.dtemaharashtra.gov.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या. सद्ययुगामध्ये कॉम्प्युटर्स जगाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत आणि आपल्या आयुष्याचे अनेक पैलू यामुळे प्रभावित झालेले आहेत. रोजच्या वापरातील अनेक उपकरणं कॉम्प्युटरशी जोडलेली आहेत. अशा या महत्त्वपूर्ण किंबहुना अविभाज्य भागाचा अभ्यास म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अशा विभागांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामध्ये म्हणजेच MSBTE मध्ये आहे. वेगवेगळ्या कंपन्या, IT क्षेत्र, शासकीय विभाग, मोठे उद्योग अशा अनेक स्तरांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील जबाबदाऱ्यांवर काम करण्याची क्षमता प्राप्त होते. हार्डवेअर, क्षेत्रीय अभियंता, शासकीय विभाग तसंच सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये काम करणं, कॉम्प्युटर आणि नेटवर्क प्रणाली यांची रचना करणं आणि त्या स्थापित करणं, वेळोवेळी त्याची देखभाल करून समस्या निवारण करणं. अधिक माहितीसाठी www.msbte.org.in आणि www.dtemaharashtra.gov.in या आमच्या वेबसाईट्सना भेट द्या. भारताला एक अत्याधुनिक आणि अद्ययावत राष्ट्र बनवण्याच्या स्वप्नामध्ये मोठा वाटा आहे तो पायाभूत सुविधांचा. फक्त नागरी वसाहतींचीच बांधकामं नाही तर माणसाच्या जगण्याच्या सुखसोयी निर्माण करणं आणि नवनिर्मितीबरोबरच पुरातन वस्तूंचं जतन, त्यांचा जीर्णोद्धार करणं या सगळ्या बाबी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये मोडतात. सद्यस्थितीमधील उद्योगांच्या गरजांचा अभ्यास करून अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगचा पदविका अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं तयार केलाय. सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल आणि रुरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व्हिसेस, PWD, रेल्वे, विदेशी कंपन्या, मिलिटरी सर्व्हिसेस, खासगी किंवा रोड बांधकाम कंपन्या अशा अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा उद्योगही सुरू करू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना खालील जबाबदाऱ्यांवर काम करावं लागतं. शासकीय खाजगी संस्थांमध्ये कनिष्ठ अभियंता किंवा कार्यक्षेत्र पर्यवेक्षक पदावर काम करणं, या क्षेत्रामधील कामाचं अचूक आरेखन तयार करून त्याच्या अंमलबजावणीचं पर्यवेक्षण करणं, अत्याधुनिक उपकरणांचा क्षेत्रामध्ये वापर करणं, रेल्वे, पाणी पुरवठा, सिंचन विभाग, सिडको, PWD, म्हाडा, महानगरपालिका इत्यादी विभागांमध्ये कंत्राटदार म्हणून नोंदणी करणं. अधिक माहितीसाठी www.msbte.org.in आणि www.dtemaharashtra.gov.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या.